भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून आपण नेरळ कर्जत परिसरातील जे युवक युवती महिला बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी आपण कोर्स इन बेसिक कम्प्युटर कन्सेप्ट हा विषय या ठिकाणी सुरू केलेला आहे। साधारणपणे 3 तासाप्रमाणे 40 दिवसाचा आपला अभ्यासक्रम आहे। हा अभ्यासक्रम जाणून घेण्यापूर्वी जनशिक्षण संस्थान योजनेबद्दल थोडंसं समजून घेऊया की देशातील सगळ्यात जुनी आणि सगळ्यात यशस्वी योजना म्हणून जनशिक्षण संस्थांकडे बघितलं जातं। तुम्हाला दिसत असेल साधारण 15 जुलै 2015 रोजी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना झाली आणि या कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून पॉलिटेक्निकल कॉलेजेस असतील, ITI असतील किंवा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल, अशा अनेक स्किल ट्रेनिंग देणाऱ्या योजना एका बॅनर खाली आल्या। त्याचबरोबर जनशिक्षण संस्थान सुद्धा त्या बॅनर खाली आली। साधारण जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून आणि देशभरामध्ये 11 विविध सेक्टर्स मध्ये व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं आणि 11 वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये जवळपास 350 पेक्षा जास्त कोर्सेस आपण सिलेक्ट करू शकतो। तर साधारणपणे ग्रामीण भागांमध्ये जाऊन गाव तिथे प्रशिक्षण ही कन्सेप्ट राबवली जाते। आता आपलं कोणतं गाव आहे किंवा कोणतं एरिया आहे, नेरळ कर्जत, तर नेरळ कर्जत मध्ये जर 20 विद्यार्थी एका कोर्ससाठी उपलब्ध असतील किंवा एक कोर्स करायला 20 विद्यार्थी इच्छुक असतील तर आपलं सेटअप आपण नेरळ कर्जत मधला बघितला। श्री गणेश राऊत सर आहेत, त्यांचा जो कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याशी आपलं कोलॅबोरेशन आहे आणि त्यांचं इन्स्टिट्यूट भारत सरकारच्या पोर्टलवरती ऍज अ ट्रेनिंग सेंटर म्हणून काय आहे आता रजिस्टर आहे आणि गणेश राऊत सर हे भारत सरकारचे प्रशिक्षक ट्रेनर म्हणून भारत सरकारच्या पोर्टलवरती रजिस्टर आहे। तर त्यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजूया। तर साधारणपणे यावर्षी आपण 20 वेगवेगळे ट्रेंड निवडलेले। किती? 20। मग टेलरिंग आहे, फॅशन डिझायनिंग आहे, अंगणवाडी सेविका आहे, मोबाईल रिपेअरिंग आहे, वेल्डिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, कम्प्युटरचे कोर्स आहे, ज्यूट बॅग